सो हेलो गाइस, नमस्ते। स्वागत है आपका आज के इस नए वीडियो में। सो फायनली आपण आता जिममध्ये चाललो आहोत बिकॉज ऑफ लिफ्ट बंद असल्यामुळे आपण स्टेअरकेसने चढून थर्ड फ्लोअरला चाललो आहे जिमला. हे आता जस्ट सेकंड फ्लोअरला आलो आहे. तर मी माझा आवाज ओळखू शकतो. आय एम नॉट फीलिंग वेल. येस्टरडे आपण वर्कआउटला नाही आलो बिकॉज ऑफ सिकनेस अँड कोल्ड. बट नाव अजूनही आय एम नॉट फिलिंग वेल, बट स्टील मला वर्कआउट करायचं आहे. आणि जिम एमटीच आहे आय थिंक. सो बघूया आतमध्ये जाऊन. तर जस्ट आपण फेस टू मारतो बिकॉज ऑफ शोल्डर वॉर्म होण्यासाठी. सो त्यानंतर आपण मेन त्यामध्ये मसल्स आहेत जसं इंटेरियर आणि पोस्टेरियर शोल्डर तो पण ट्रेन करणार आहे. सो देन फर्स्ट वी विल डू मशीन प्रेस फॉर बेस्ट compound movement for the shoulder. Okay, I'll show you and you guys enjoy. So आता आपण साईड लेटरल पण मारलं आहे जस्ट फॉर वॉर्मअप. पण आता मी मेन सेट चालू करणार आहे जो आहे माझा शोल्डर प्रेस, मशीन शोल्डर प्रेस. सो लास्ट टाईम जर मी प्रेस करत होतो माझी बॉडी बिल्डिंगची तर माझा राईट शोल्डर थोडंसं पेन झाला होता. आय डोंट नो व्हाय. मी हेवी लिफ्ट केलं असल्यामुळे. पण त्यानंतर मी थोडं हेवी असल्याचं कमी केलं होतं जेव्हा पण मी शोल्डरवरती हेवी लिफ्ट करायचो. सो इट्स व्हेरी पेनफुल फॉर मी. सो मी ट्राय करणार आहे की आता थोडं हेवी लिफ्ट करायचं. सो वी कॅन बिल्ड अ गुड मसल, गुड क्वालिटी मसल्स. ओके. अभी हमने पहला सेट किया, अभी सेकेंड सेट करने जा रहे. भाई असं तर हेवी लिफ्ट करायची सवय आहे पण आज थर्ड सेट मारला आहे जस्ट 80 kg त्याच्यामध्येच हॉट हाईट झाली. सो आता आपण फुल वेट लावणार आहे. यू कॅन सी द फुल स्टॅक या. सो आता फुल वेट मारणार आहे. सो बघू फुल वेटची किती रॅप्स जातात बिकॉज हा आपला चौथा सेट असणार आहे. आणि या चौथ्या सेटमध्ये लाईट पण गेलेली आहे. अजून गरम होईल आणि होतं आहे. नशीब मी सँडो घातला आतमध्ये नाहीतर आज होतो. आता मला आज अर्ध्याच वर्कआउट सोडून घरी जायला लागलं असतं. लाईट पण गेली आहे. लाईट गेली अजून गरम होतं जास्त. कोण इन्व्हर्टर पण नाही ना, गेलं आहे वाटतं संपलं. आपण फोर्थ सेट मारून घेऊया. We got a 7 reps on 100 kg. ठीक है, it's not bad. Next time we can achieve more reps like a 10 or 12 reps. संपत चांगला आला दिवस. अजून आपला वर्कआउट बाकी. हे जायला 30 kg पण हेवी वाटतं उचलायला लिफ्ट करायला. पण तिकडे मी
मशीन प्रेसवरती 100 kg पुश केला होता. सो एवढं मला हेवी नाही वाटतं. बट इन दिस मशीन ऑन दिस मशीन इट्स व्हेरी टफ. बट आय कॅन इम्प्रूव्ह माय सेल्फ अँड आय कॅन बीट माय ओल्ड व्हर्जन दिस टाईम. बिकॉज ऑफ खूप झालं आणि आता स्वतःला पुश करायचा टाईम पण आलेला आहे. जोपर्यंत मी स्वतःला पुश नाही करणार तोपर्यंत काही नाही होणार. फॉर्म तर चांगलं आहे, असं पण नाही की मसल ग्रोथ नाही एवढी चांगली. मसल ग्रोथ पण चांगलीच आहे. यू कॅन सी आर्म्स पण चांगले आहेत. नो वर्कआउट फ्रॉम लास्ट 3 months. स्टील श्वेडेड. चांगली आहे फिजिक. म्हणजे असं नाही की चांगला वडापाव इडली डोसा वगैरे सगळं खाऊनच आहोत नॉर्मल आहोत. सो हातला लाईट आली आहे. थँक गॉड. यू कॅन सी फॅन इज देअर. असे आणि मला असं वाटतं की पूर्ण जिममध्ये ही जी मशीन आहे स्मिथ मशीन, या जिमच्या आजूबाजूला जी लाईटिंग येते इट्स व्हेरी नॅचरल बिकॉज ऑफ लाईट डायरेक्टली आउटसाईड बाहेरून येते. सो जी लाईट येते ती इट्स जिम आउटस्टँडिंग. सो त्या अशी जर तुमच्या जिममधून लाईट येत असेल तर तुम्ही त्याचा फायदा उचला आणि खूप चांगले पिक्चर्स क्लिक करा. त्या सनलाईटमध्ये तुमची बॉडी खूप चांगली इम्प्रेसिव्ह दिसते. सो माझं तर कोण पिक्चर काढायला नाही, फोटोज वगैरे काढायला, बट ते मी ट्राय करतो माझा स्वतःचा फोटो काढायला. जमलं मी काढेल, नाही तर ओके. यार वेदर किती भारी झाला. यू कॅन सी द आउटसाईड. कितीच मस्त दिसतं आहे वेदर. पण लास्ट 2 दिवसामध्ये या वेदरने अक्षरशः वाट लावली होती. पूर्ण ती जी तुम्हाला बिल्डिंग दिसते ती वाली, ती त्या बिल्डिंगच्या बाजूला बदलापूर गावात जाणारा एक पूल आहे, ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या बाजूला एक गार्डन आहे. पूर्ण डुबलं होतं. तेवढं पाणी भरलं होतं ऑलमोस्ट. ते ट्रेन ट्रॅक्स त्याच्यामध्ये पण पाणी भरलं होतं. 2 दिवसापासून ट्रेनसुद्धा ओके चालत होतं, म्हणजे सगळं बंद होतं. पण आज थोडंसं खूप चांगलं वाटतं वेदर बघून, म्हणजे खूप मस्त. अशा प्रकारे आपला वर्कआउट झालेला आहे कंप्लीट. सो आता वर्कआउट डन. घरी जाणार, मील घेणार, थोडासा नॅप अँड बॉडी रिकवर. बट थोडी अजून सर्दी कमी झाली, म्हणजे कोल्ड. सो अजून मी माझी बॉडी अजून मला पुश करेल. सॉरी, माझी मराठी पूर्ण खराब होत गेली आहे हिंदी बोलून. पण मी ट्राय करतो मराठी बोलायचं, म्हणजे माझी मराठी पण थोडी चांगली होईल अजून. आणि मराठी ऑडियन्स प्लीज यार सबस्क्राईब करा जर तुम्ही न्यू असाल, बघत असाल. आणि थोडा शेअर करा जर आवडत असेल तर. आणि जर नसेल आवडत तर कमेंट करा की मी काय लॅक करतो आहे, मला काय व्यवस्थित केलं पाहिजे. बिकॉज ऑफ आय एम न्यू इन दिस फील्ड अँड आय लव टू शेअर माय थॉट्स विथ यू गाईज. कारण की मला असं वाटतं की जर मला थोडंफार काही येत असेल तर मी जर तुमच्यापर्यंत जर मी शेअर केलं तर तुमचंही नॉलेज वाढेल. ओके, सो प्लीज सबस्क्राईब करा इफ यू आर गाईज न्यू अँड लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ. अँड भेटू उद्या नवीन व्हिडिओ, नवीन सुरुवात. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.